एमआयडीसी नीलमनगर भागातील नक्कावस्ती येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। सोलापूर शहरात मागील 10 ते 15 दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे या संपूर्ण भागात चिखल व दलदल पसरला आहे। रस्ते दिसणे मुश्किल झाले आहे। या भागात पावसामुळे सकल भागात पाणी शिरत असल्याने येथील रहिवाशांना रात्र जागून काढावी लागते। याबाबत आमदार सुभाष देशमुख व प्रभागातील माजी नगरसेविका व त्यांचे पती व्यंकटेश कोंडी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेत नाही। या भागातील नागरिक नरक यातना भोगत आहेत। जिकडे तिकडे चिखल दलदलमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। डेंग्यू सदृश्य आजाराने प्रभागातील नागरिक दवाखान्यात उपचार सुरू आहे व बहुतांश महिलांना व लहान मुलांना सर्दी, डोकेदुखी, इवतापाने आजारी पडले आहेत। डेंग्यू सदृश्य आजाराने प्रभागातील नागरिक दवाखान्यात उपचार सुरू आहे व बहुतांश महिला व लहान मुलांना सर्दी, डोकेदुखी, इवतापाने आजारी पडले आहेत। येथील नागरिकांनी सांगितले, येथे जवळ असलेल्या नक्कावस्ती येथील मूकबधीर शाळा असून तेथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत जावे लागते। येथील विडी कामगार महिलांना कारखान्यात माप देण्यासाठी त्या चिखलातून वाट काढत जावे लागते। कोण म्हणते सोलापूर स्मार्ट सिटी आहे म्हणून? एकदा आमच्या गल्लीत या, पहा, मग कळेल सोलापूर स्मार्ट आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। आमदार साहेब, आपण निवडून येऊन 5 वर्ष होत आहे। आपल्या वचननाम्यात रस्ते, ड्रेनेज लाईन, मूलभूत सुविधा देण्याचे वचन दिलं होतं। आता परिस्थिती अशी आली आहे की आमदार साहेब रस्ते देता का, रस्ते व मूलभूत सुविधा देता का, अशी विचारण्याची वेळ आली आहे। पहा तेथील नागरिकांना ऑन द स्पॉट रिपोर्ट।